अरे दिवे लागण्याची वेळ झाली तरी घरात एकही दिवा नाही, असं काय ते? सुनबाई, अहो सुनबाई, अहो दिवे लागण्याची वेळ झाली, एकही घरात दिवा नाहीये, असं का? काय घरात दिवे बिवे लावा की जरा. ते बरोबर आहे, आमच्या सुनबाईंना घरातल्या अशा छोट्या छोट्या आणि साध्या गोष्टींमध्ये रस आहे कुठे. त्यांना वेगळ्याच ठिकाणी दिवे लावायचे आणि प्रकाश पाडायचा आहे. पण आता आयुष्यभर या घरामध्ये आणि लोकांच्या डोक्यात प्रकाश पाडायचं काम आपल्यालाच करायला लागणार. अरे इकडे इकडे बटन दिसतील एवढा तरी उजेड राहू दे रे. अरे आहे का कोणी घरात? मी इकडे ओरडतोय नुसता. गेले कसं आहे घर सोडून? कोणी कुठेही गेलेलं नाहीये. हा फक्त लाईट घर सोडून गेले. लाईट गेले घर सोडून म्हणजे नो इलेक्ट्रिसिटी दुपारपासून. त्या पिंट्याला सांगितलं होतं मी की लाईटचं बिल वेळच्या वेळी भर. मूर्ख विसरला असणार, पण त्याचा तरी काय दोष आहे म्हणा. खरी ही जबाबदारी त्या बंधूची, पण मी म्हंटल याला काम असतात म्हणून जबाबदारी पिंट्यावर द्यावी. पण आमचे बंधुराज वेगळ्याच कामात गुंतलेले. दादा मामा ऐका ना. काय तुम्ही हा जो राग करून घेताय ना डोक्यात, त्यांनी इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे का? काय बडबडतीयस? मग कशाला उगाच चिडचिड करताय? त्याच्यापेक्षा मीटर रूम मध्ये जाऊन बघा, तिथे कदाचित काहीतरी फॉल्ट असेल. नाही मला त्यातलं कळत असतं तर मीच गेले असते खरं तर, पण मला कळत नाही ना त्यातलं काही. मग म्हणजे जरा तुम्ही जाऊन पाहिलं तर. बर बर बघतो मीटर रूम मध्ये जाऊन. आता मेणबत्त्या कुठे गेल्या इकडच्या नेहमीच्या? त्या देवाजवळच्या ड्रॉवर मध्ये ठेवल्या. माहिती होतं सांगायला काय होतं मग आधीच? ते सगळं लाईट बीट बघायची जबाबदारी त्या बंधूची, पण ते महाराज गेले घर सोडून. आता ह्याच्या पुढे दादासाहेब घरातल्या ही सगळी कामं बघायची जबाबदारी तुमची आहे. लाईट पण जा आणि तुम्ही आणा आता त्या मीटर रूम मध्ये जाऊन काय ते बघ. बाजूला हो ना, जाऊ दे ना मला. त्रास आहे नुसतं त्रास आहे. पाएगा असली मजा. कहीं दीप जले कहीं दिल, जरा आकर देख ले परवाह. काय क्या है? भूतिया जैसा माहौल बना रखा है, मैं डर गया ना. फिर भी आप यहाँ आ तो गए ना. आपने बड़े वो जी, वो मतलब मेरे शेर दिल हस्बैंड हो, एंड दैट इज व्हाई आई लव यू जी. आई लव यू टू. बत्ती तो जलाओ. वो जी अब तो इस मोमबत्ती से काम चलाना पड़ेगा. क्यों? क्योंकि बत्ती नहीं जल सकती, पावर कट है. काय बोलतेस तू यार? म्हणजे या पिंट्याने बिल भरलं नसणार. कुठे आहे तो? पिंट्या जी और फिल्टर किसी की कार रिटर्न करने गए, ना पिंट्या जी आए ना लाइट. आता काय करायचं? तो माय शेर दिल हस्बैंड, ये मोमबत्ती लीजिए, मीटर रूम में जाइए, क्योंकि वहीं जाके ये प्रॉब्लम सॉल्व हो सकती है. काय हुशार बायको मिळाले. सॉलिड. काय मेणबत्त्या पण येतात ना हल्ली. हा पेटला पेटला. नशीब मग.
अरे काय करताय काय काय दोनही वाघांना एका पिंजऱ्यात कोणतोय. अरे मग ते एकमेकांना फाडून खातील ना. हो खाऊ दे, एकदा असं काय व्हायचंय ते होऊन जाऊ दे. हो लेकिन सब ठीक तो हो जाएगा ना. हाँ सवाल सही का प्लॅन कधी फेल नाही होता. काय ते म्हणजे कधी कधी प्लॅन फेल होतात, पण हा प्लॅन अजिबात फेल होणार नाही. आता आतमध्ये ना जोरदार धमाका होईल और फिर लंबी खामोशी. आणि मग जेव्हा ते आतनं बाहेर येतील ना, तेव्हा सगळ्या गोष्टी छान आणि नॉर्मल झालेल्या असतील. बघा सुरू. अरे वा. बंधू तू आलास आलो होतो, पण आता तुला बघितल्यावर चाललो. का घाबरलास अंधारला किंवा मला? दोघा नाही. अरे मला घाबरला असतास ना तर आतापर्यंत कितीतरी भलं झालं असतं तुझं. दादा मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही. येतो मी. जा ना. अरे त्यांना बाहेर पडायचंय, उडून टाकूयात कडी. अरे जातोयस तर सुखाने शांतपणे जा ना. धाड 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 काय करतोयस? तुला ना मला इथून तिथून बाहेरच घालवायचं असतं ना. माझ्या शब्दाचे भलते सलते अर्थ काढू नकोस. तू कधीपासून माझ्या शब्दांचा विचार करायला लागलास रे? नाही तर बाकीच्या गोष्टीचा पण विचार कर ना. मला ना त्या विषयांवरती बोलायचंच नाहीये. मला पण इथून बाहेर जायचंच नाहीये. ठीक आहे, तुला नाही तर मी जातो. बरंच आहे ना. बघ ना उघडता येतं का? मी मराठमोळं घरातला अन्न खातो, तुझ्यासारख्या पंजाबी ढाब्यावरती नाही खात. इन्होंने मुझे ढाबा बोला. नाही अहो, तुमचं जेवण धाब्यावरचं जेवण असतं असं ते म्हणाले. लेकिन मैं तो ढाबे से अच्छा खाना बनाती हूँ. क्यों पिंटा जी? हाँ हाँ, मैंने हाँ इनके हाथ का पूरी भाजी खाया है. तू कधी खाल्लंस? ते तुम्हाला दार वाजवतोय दादा. झालं पचलं मराठमोळं जेवण. दरवाजा फुगलाय, जुना झालाय म्हणून घट्ट बसलाय. अच्छा नाही बाहेरून कोणीतरी कडी लावली असेल ना तर. अच्छा, म्हणजे तुम्ही केला तर चमत्कार आणि आम्ही केला तर हाहाकार. थोडा कुत्ता टॉमी आणि साधा कुत्ता कुत्ता. म्हणजे काय म्हणायचंय का तुला? तुला नाही कळणार, पंजाबी येते. मला सगळं समजतं. तू मुद्दाम करतोस हे. मी काय पिंट्यासारखा पिंडो काय करणं समजायला? अरे हा आता माझ्यावर का घसरतोय? मी काय भाई वाटलो का तुला मुद्दाम कळ काढायला? बाई मुद्दाम नाही तर काय? नाहीतर तू आता इकडे नेमका कसं काय आलास? आता मीटर बॉक्स असलेल्या रूम मध्ये मी काय करत असणार? मला काय माहिती. तुझे काय बाबा सगळे स्वतंत्र कारभार असतात, लपून छपून चालतं सगळं. 14 वर्ष मला अंधारात ठेवलेस तू. आता बाहेर खराखुरा अंधार झालाय म्हणून आलोय मी इथे. सोडला पैसा. अंधार आमच्या घरात झालाय ज्याचा तू आता भाग नाहीयेस. गाडीवर आले. घराचा भाग नसेन मी, पण गॅरेजचा भाग आहे आणि तिथे अंधार झालाय. त्याचं कनेक्शन इथे आहे आणि तिथले दिवे लावायला मी इथे आलोय. आता अजून किती दिवे लावणारच कोणास ठाऊक. ब्रह्मे खानदानामध्ये मी फक्त एकच दिवा लावलाय, त्याचं नाव आहे बिल्लू. आणि एका दिव्यावर मी खुश आहे. अरे काय तुला काय वेड बीड लागलाय की काय? आई इतक्या भांडणानंतर फायनली बिल्लूचा विषय आलाय. आता सगळी भडास निघणार, इमोशनल होणार आणि मग सगळं साफ स्वच्छ होणार. बंधू असले घाणेरडे विनोद करायला लाज नाही वाटत? घाणेरडे विनोद नाही काय? अरे तुला मान्य नसलं ना तरी सत्य परिस्थिती येते. आणि लाज कसली आली आहे त्यात? बिल्लू माझा एकुलता एक मुलगा आहे, ब्रह्मे खानदानाची पुढची पिढी. माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि मला त्याचा अभिमान वाटतो. अरे पण ब्रह्मेंच्या घराचा काही मान सन्मान आहे की नाही? तुझ्या असल्या वागाने आपलं नाव धुळीला मिळालंय. असं कोण म्हणतं? तू म्हणतोस की जग म्हणतं? अरे आता मी म्हणतोय, उद्या जग म्हणायला लागेल. अरे तू जगाचा विचार केला असतास ना तर सिंधू वहिनींना धक्के म्हणून घरातून बाहेर काढलं नसतं. हे बघ, मी तिला घरातनं बाहेर काढलं ते आपल्या घराण्याच्या आणि आपल्या घराच्या भल्यासाठी. मुद्दा तो नाहीये. जगाला काय वाटेल याचा विचार न करता तुला योग्य वाटेल तेच केलंस ना, मग तो माझा अधिकार नाहीये? नाही, अधिकार आहे की तुझा, नाही कोण म्हणतो. पण मी सिद्धूला राजरोसपणे काढलं होतं घराच्या बाहेर. तू लपून छपून धंदे करतोयस.
कधी नव्हे ते माझ्या आयुष्यात गुल्लूमुळे जरा कुठे सुख आलं, त्यामध्ये मला तुझ्या रागाची माती नव्हती कालवायची, म्हणून मी लपवाछपवी केली. नाही, आपल्या दोघांमध्ये फरक आहे. अरे तू सोप्या मार्गाने सुख मिळवलंस, भेकड आहेस तू, भेकड. हो हो, मी भेकड असेल, पण तू सुद्धा घाबरलेस. मी तुला घाबरलो असेल, पण तू सुद्धा तुझ्या बायकोला घाबरलास, म्हणून घरातनं बाहेर काढलंस तिला. ती घरावर आणि तुझ्यावर अधिराज्य गाजवेल ना, याची तुला भीती वाटली. तुझ्या हातातली सत्ता जाईल ना, या भीतीने तू कावरा वावरा झालास, म्हणून तिला घरातून हाकललंस. अरे याच भीतीपोटी तू तुझ्या भावंडांना लग्न करू दिलं नाहीस. याच भीतीपोटी तू सई आणि आदित्यला घरात घेत नव्हतास, आणि मी माझ्या बायकोला घरात घेऊन आलो तर तू आम्हा दोघांना घरातून बाहेर काढलंस. भेकड मी नाहीये दादा, भेकड तू आहेस. बंधू थोबाडावर वाटेल ते बडबड नको, नाही तर साहेब प्लॅन वगैरे पास, आता आपण दरवाजा उघडूया. हाँ सही, अब बस कर देते. तर 2च मिनिटं थांबा. 2 मिनिटात त्यांचा सगळा राग उतरेल आणि ते शांत होते. साहेब आता काय करशील? काय करशील? मारणार आहेस? मार ना. मी तुझी थोबाडीत आनंदाने खाईन. मला माहिती आहे की समोरचा माणूस चुकीचा वागत असेल ना, तर आतून किती त्रास होतो, किती राग येतो, किती वाईट वाटतं ते. आणि मला तुला याची जाणीव करून द्यायची होती. म्हणजे तू आता माझी शिकवणी घ्यायला लागलास. नाही नाही, मी तुला फक्त दाखवून देत होतो की मला सुद्धा राग येतो, मला सुद्धा त्रास होतो, पण मी तुझ्यासारखा वागत नाही. आज तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे. फरक आहेच, कारण मी जे करत आलो ना ते ब्रह्मेंच्या भल्यासाठी करत आलो, आणि तू जे करतोस ना ते ब्रह्मेंच्या नावाला काळीबा फासतोस. काय काळीबा फासलाय रे? मी प्रेम केलं, लग्न केलं आणि एक मूल जन्माला घातलं, आणि तू जे काय ब्रह्मे ब्रह्मे म्हणतोस ना, ते कोण आहेत रे ब्रह्मे? असे कितीचे ब्रह्मे आहेत जगात? रक्ताने जोडलेले फक्त 5 ब्रह्मे आहेत. आप्पाने गुलप्रीतला सून आणि बिल्लूला नातू मानलंय. माझे 2 भावी समजून घेतील, माझा तर प्रश्नच नाही. उरला कोण ब्रह्मे? तू दादा, फक्त तू. तू किती दिवस अडून बसणार आहेस रे? अरे कधी मान्य करणार आहेस माझं लग्न? कधी आपलंसं करणार आहेस माझ्या बायकोला आणि मुलाला? कधीच नाही. मेलो तरी मी तुझं नातं मान्य करणार नाही. आपल्या दोघांमध्ये फरक काय माहिती? मी चुकीच्या बाईला घराच्या बाहेर काढलं, आणि तू चुकीच्या पद्धतीनं नातं जोडून चुकीच्या बाईला, नको त्या बाईला घरामध्ये आणलंस, जिच्यामुळे आज आपलं घर मोडकळीला आलंय. माझे शब्द लिहून ठेव. तू ना आमच्याशिवाय कधीच सुखी राहू शकणार नाहीस. आणि ती बाई आणि तो मुलगा तुला आमच्या बरोबर राहण्याचं सुख कधीही मिळवून देणार नाही. दादा, तुझ्या बाकीच्या सगळ्या गोष्टींचं माझ्याकडे प्रत्युत्तर आहे, पण या तुझ्या शेवटच्या वाक्याने हा वकील केस हरला. तुझं म्हणणं मला पटतंय दादा. आता मी एक असा निर्णय घेणार आहे, त्यापासून मी कधीच मागे फिरणार नाही.
बंधू मामा प्लीज तुम्हाला माझी शपथ आहे, थांबा. बंधू मामा सॉरी, कान पकडून सॉरी, हात जोडून सॉरी, असलं तर पाया पडूनही सॉरी, पण तुम्ही थांबतच नव्हता म्हणून मग मी. तुम्हाला राग आणण्याचं इंटेन्शन नव्हतं आमचं, तुमच्यातलं भांडण मिटवायचं इंटेन्शन होतं. आणि तुम्ही जर दादा मामांवर चिडला असाल ना तर प्लीज तो राग सुद्धा सोडून द्या, कारण हे भांडण जर का मिटवायचं असेल तर कोणाला तरी बॅकफुटवर यावंच लागेल ना. बघ म्हणजे तू कमीपणा घे असं म्हणत नाही, त्यामुळे तू प्लीज तसा काहीतरी अर्थ घेऊ नकोस. आणि तुम्हाला माहितीये ना दादा मामा कसे आहेत ते, त्यांचं बोलणं तुम्ही मनावर घेऊ नका आणि काहीतरी डेंजर डिसिजन नका घेऊ. बंधू मामा प्लीज काहीतरी बोला ना, काय निर्णय घेतलाय तुम्ही? बरं ठीक आहे, नको सांगू, पण जो काही निर्णय घेतलास तो आपल्या घरातल्या सगळ्यांच्या भल्यासाठीचा आणि आनंदासाठीचा घेतलास ना? हो ना? मामा काहीच बोलले नाहीत यार, काय निर्णय घेतला असेल त्यांनी? प्लॅनच्या नादात यावेळेस जरा आधीच केलं का ग आपण? बंधू मामा तर डेफिनेटली दुखावला गेला आणि दादा मामाही अजून भडकलाय. मला नाही वाटत तसं. आदित्य, याच मामांनी मला खूप गोष्टी शिकवल्या, अगदी मोठ्यातल्या मोठ्या रीतीभातींपासून ते साधा कुकर लावण्यापर्यंत सगळं शिकवलंय त्यांनी मला. तू काय बोलतेस? आदित्य, कुकरच्या शिट्टीचं काय काम असं माहितीये तुला? जेव्हा कुकर तापतो आणि त्याच्यात खूप वाफ होते ना, तेव्हा कुकर फुटण्याची भीती असते, त्याचा ब्लास्ट होऊ शकतो. त्यावेळेला शिट्टी ती एक्स्ट्राची वाफ बाहेर फेकून देते आणि कुकर शांत होतो. दादा मामांचं तसंच होणार आहे. हा सगळा एक्स्ट्राचा राग बाहेर पडल्यानंतर मला गॅरंटी आहे की दादा मामा आता शांत झाले. मला तुमचा प्रचंड राग आलेला आहे आणि तो अजिबात ओसरणार नाही. ते वीज जाण्याच्या वाह्यातपणामध्ये तुम्ही दोघं सामील होतात हे मला समजलंय आणि मला आवडलेलं नाही. अरे पण दादा तू गप्प बसू. त्यात बंधुरी केलेली फसवाफसवी कमी आहे म्हणून तुम्ही करायला लागलात का फसवाफसवी? अरे दादा, तुला दुखवण्याचा किंवा तुझा राग वाढवण्याचा आमचा उद्देश नव्हता. मग काय सद्विचार होते आणि काय अपेक्षा होते तुमच्या? अपेक्षा आता आयुष्यात काहीच नाही. हो का? हा, फक्त इच्छा एवढीच आहे की हे घर आता परत पहिल्यासारखं व्हावं. म्हणून त्या निर्लज्ज माणसाबरोबर मला कोंडलं तुम्ही? अरे दादा बास कर, सख्खा भाऊ आहे तो आपला. मग काय, आपण एवढं त्याच्याशी वाईट वागायला नको आहे? हे बघा, तो आपला सख्खा भाऊ आहे, ह्याच्यामध्ये त्याचं कर्तृत्व काही नाहीये आणि आपली चूक काही नाहीये. आणि जर का तो आपल्याशी सख्ख्या भावासारखा वागत नसेल तर आपण कशा करता वागायचं? कारण इतर कुटुंब आणि ब्रह्मे यांच्यात हाच फरक आहे ना, यांच्यात हाच फरक आहे. आपल्या घरची शिकवण आहे की माणसाने चूक केली तर त्याला त्याची शिक्षा मिळतेच, पण त्याला त्याच्या चुकीची जाणीवही व्हायला पाहिजे असं आपणच म्हणतो. आणि ती बंधू मामाला झाली आहे, त्यानं माफीही मागितलीये. मग आपल्याच घरचं तत्व आहे, आपल्या हक्कासाठी नेहमी पुढाकार घ्यावा, लढावं आणि काहीही करून तो मिळवावा. बंधू मामांनी तेच केलं तरी आपल्याच घरचे संस्कार असं सांगतात की स्वतःच्या आनंदाच्या आधी समोरच्याचा आनंद मिळवण्यात जास्त सुख आहे. मग बंधू मामा आणि गुलप्रीत मामीसाठी आपण तेच केलं पाहिजे ना रे मामा. त्यांनाही त्यांचा आनंद आपण मिळवून दिलाच पाहिजे. आणि हे सगळे संस्कार, ही तत्व ही मी आईच्या पोटातून नाही शिकून आलोय. हे सगळं माझ्या 4 मित्रांनी, माझ्या लाडक्या कायम एकत्र राहणाऱ्या माझ्या मामांनी मला शिकवलंय. आणि ह्याच माझ्या मामांच्या टीमचे, ह्याच माझ्या मित्रांच्या ब्रह्मे भोईसचे असे तुकडे होताना बघून मला कसं बरं वाटेल मामा. तर स्वतःसाठी नाही, एकट्या बंधू मामासाठी नाही, तर किमान माझ्यासाठी.
पुन्हा एकदा एकत्र या ना. माझ्यासाठी खूप काय केलंय तुम्ही आयुष्यभर. तर आता एकदा शेवटचं ही एक गोष्ट माझ्यासाठी करा ना. दादा मामा प्लीज. अजून ताणून धरू नकोस ना रे. झालं गेलं विसरून जा आणि बंधू मामा आणि गुलप्रीत मामीचं लग्न मान्य कर आणि त्यांना घरी परत येऊ दे.